श्री गणेशाय नमः, श्री वेदाय नमः, श्री वेदपुरुषाय नमः. आज आपण ज्येष्ठा गौरी पूजनाच्या संदर्भात थोडी माहिती घेऊन मग त्याचं पूजन, उपचार आणि पूजा साहित्य यावर आपण दृष्टिक्षेप करणार आहोत. भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. ज्येष्ठा गौरीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर व विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते. ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन या तिन्ही उपचारांच्या बाबतीत विविध प्रांतामध्ये थोडेफार साम्य आणि फारच मोठी तफावत दिसून येते. काही प्रांतामध्ये खड्यांवर तर काही प्रांतात मूर्तींवर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा दोन देव्या उभ्या करण्याची सुद्धा काही ठिकाणी प्रथा आहे. या ज्येष्ठा गौरीचं पूजन जास्ती करून स्त्रियाच करतात. आता आपण ज्येष्ठा गौरीच्या पूजनाच्या साहित्याविषयी जरा माहिती घेऊ. गंध, अक्षता, हळद कुंकू, फुलं, बेल, दुर्वा, तुळस, समई, निरांजन, उदबत्ती, कापूर, ताम्हण 2, तांबे 2, पळी भांड, विड्याची पानं 10, सुपाऱ्या 5, खोबऱ्याची वाटी 1, गूळ, पंचामृत. या पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर. या पूजनामध्ये स्त्रिया शंखाची पूजा करत नाहीत, म्हणून फक्त घंटा तिथे ठेवावी. त्यानंतर नारळ 2, 5 प्रकारची फळं, आंब्याचा डाळा, जानवी जोड फक्त गणपती करता. आता आपण ज्येष्ठा गौरीच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिल्यांदी 2 विड्याची पानं, 1 सुपारी, 1 सुटा पैसा असं घरच्या देवांना विडा ठेवायचा. त्याच्यावर एक पळीभर पाणी घाला. आपली इष्टदेवता, कुलदेवता, सर्व देवांचं स्मरण करा. देवांना नमस्कार करा आणि ज्या ठिकाणी ज्येष्ठा गौर उभी केली असेल किंवा काही प्रांतामध्ये जे 7 खडे ताटामध्ये किंवा ताटलीमध्ये ठेवलेले असतील त्या ठिकाणी येऊन उभे राहा. सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून आपण पूजेला प्रारंभ करत आहोत. 3 वेळा उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा पाणी प्यायचंय, चौथ्यांदा ताम्हणात सोडून द्यायचंय. याला एकदा आचमन म्हणतात. असं 2 वेळा करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि गोविंदाय नमः. पुन्हा एकदा करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. हात पुसून हातामध्ये अक्षत घ्या. हात जोडून देवीच्या समोर नमस्कार करून उभे राहा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, शचीपुरन्द्राभ्यो नमः, कालकामपरशुरामेभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लां वरदं देवं
शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं वरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चन्द्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपदेतेन्द्रियगं स्मरामि लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयः येषामिन्दिवरसामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीन्द्रं यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वरब्धकार्येषु त्रयश्रीभुवनेश्वराः देवादिशुन्तनसिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविण्योः उत्तरे तीरे शालिमाञ्जके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने विकारी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य सप्तम्यान्त्यथौ अद्य वासरावासरसु गुरुवासरे बृहस्पतिवासरे अद्य दिवसनक्षत्रम् अनुराधादिवसनक्षत्रे वृश्चिकस्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये वृश्चिकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम श्री